विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इतिहास या विषयामध्ये पहिल्या प्रकरणात आपण भाग 1 या भागामध्ये इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या व्याख्या 2 पाहिल्या, इतिहासाच्या शाखा 2 पाहिल्या, एक वैज्ञानिक संशोधन पद्धती आणि ऐतिहासिक संशोधन पद्धती, दोन्हीतला फरकही आपण समजून घेतला. यानंतर आपण इतिहास संशोधनासाठी आवश्यक असणारे घटक, ते 6 घटक आपण गेल्या तासाला पाहिले. यानंतर आपण इतिहास लेखनास सहाय्यभूत होणाऱ्या शाखा आणि संस्था, त्यासुद्धा 6 संस्था आपण समजून घेतल्या. त्यानंतर इतिहास लेखनाची परंपरा, तोही भाग समजून घेतला. इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकार कोणाला म्हणावं, हा संपूर्ण भाग आपण गेल्या भागामध्ये समजावून घेतलेला आहे. त्यानंतर जो इतिहास होता हा इतिहास जो पाहिला आपण, तो पाश्चात्यांचा, ज्याला आपण सुरुवातीचा इतिहास असं म्हणता येईल किंवा पाश्चात्य इतिहास असं म्हणता येईल. पण त्या इतिहासातून आपल्याला आधुनिक इतिहासाची साधने सापडली. मग आपल्याला असं म्हणता येत नाही की पूर्वीचा इतिहास आणि पूर्वीच्या इतिहासाने आधुनिक इतिहासाला काही दिलं नाही, पण हे खोटं आहे, विधान आहे. बरंचसं काही दिलं. काय दिलं? कारण पूर्वीच्या इतिहासाने आम्हाला आधुनिक इतिहासाची साधनं दिली. कोणती दिली? मग पूर्वजांच्या पराक्रमाच्या ऐकलेल्या गोष्टी दिल्या, गुहाचित्राचे स्मृतीचे जतन दिले, कहाण्यांचे कथन, गीत, पोवाडे, गायन, ही सगळी आधुनिक इतिहासाची साधने आहेत. हाही भाग आपण समजून घेतला. आणि मग चौथ्या प्रकरणामध्ये, प्रश्नावलीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक हे दिलेलं आहे, माहितीचा स्रोत दिलेला आहे. आणि त्या माहितीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक विशेष माहिती असं दिलेली आहे की त्या माहितीत हे तुम्हाला माहीत आहे का? मग त्यामध्ये आपण फ्रान्समधील लूर या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख याचाही भाग आपण पाहिला. तो वाचण्यासाठी येतो, त्याचा उतारा वाचन आपल्याला करायचा आहे, काळजीपूर्वक वाचन करायचं आहे. काळजीपूर्वक वाचन झाल्यानंतर मग आपण काही प्रश्नांची उत्तरे द्यायची. प्रश्न क्रमांक 4मध्ये त्याचा प्रश्न येतो की हा उतारा वाचून किंवा पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 मार्काचा प्रश्न क्रमांक 4मध्ये आहे, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि मग त्या मार्काचं विभाजनही तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासाठी पहिल्या भागामध्ये आपण इथपर्यंतचा भाग आपण समजून घेतला. मग आता आज आपल्याला दुसरा भाग, प्रकरण 1 मधला दुसरा भाग 1.2 इथून भाग आपल्याला सुरुवात करायचा आहे. आणि तो आहे उपघटक क्रमांक 2. पहा, 1.2 आधुनिक इतिहास लेखन. काय? आधुनिक इतिहास लेखन. आणि त्या आधुनिक इतिहास लेखनामध्ये सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे हा आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन पद्धती म्हणजे आधुनिक इतिहास लेखन पद्धती ही 4 वैशिष्ट्यावर आधारलेली आहे. मग आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? तर आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. आता ही खालीलप्रमाणे असलेली वैशिष्ट्ये बघा. 1, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. शास्त्रशुद्ध म्हणजे काय हो? शास्त्रशुद्ध म्हणजे याला ऐतिहासिक पुरावे आहेत, याला आपण शास्त्रशुद्ध असं म्हणतो. यात कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारच्या संकल्पनेवर आधारित नाही, हे शास्त्रशुद्ध पद्धती आहे. आणि म्हणून ही शास्त्रशुद्ध पद्धती आहे, पुराव्यावर आधारित असलेली पद्धती आहे, म्हणून ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 1. 2, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे वैशिष्ट्य क्रमांक 2 आहे, हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये जे प्रश्न आहेत ते मानवकेंद्रित असतात. म्हणजेच भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. मग प्रश्न पडेल की मानवकेंद्रित म्हणजे काय?
तर मानव केंद्रित म्हणजे मानवाच्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या संदर्भात, मानवाने केलेल्या प्रगतीच्या संदर्भात त्याला आपण मानव केंद्रित असं म्हणतो. पण ह्या भूतकाळात घडून गेलेल्या घटना कोणत्या? उदाहरणार्थ मानवानं शेती हा व्यवसाय केला, मानव केंद्रित आहे. पशुपालन व्यवसाय केला, मानव केंद्रित आहे. गुहाचित्र त्यांनी रेखाटले, मानव केंद्रित आहे. म्हणून मानवाच्या प्रगतीसंबंधी असलेली त्याची झालेली प्रगती याला आपण मानव केंद्रित असं म्हणतो. त्या भूतकाळात घडून गेलेल्या मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. मग आपण म्हणतो हा ऐतिहासिक कालखंड आहे, हा प्रागैतिहासिक कालखंड आहे असं जे म्हणतो ना आपण, आणि म्हणून त्या संदर्भाने हा विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या त्याच्या कृतीसंबंधी असतात. मग प्रागैतिक कालखंडातला मानव असेल, आधुनिक कालखंडातला, मध्ययुगीन कालखंडातला असेल. जसं आपण इतिहासाचे किती टप्पे करतो, इतिहासाचे आपण प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन असं त्याचा जो कालखंड आहे तो कालावधी आहे, त्याच्या कृतीसंबंधी हे प्रश्न असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे किंवा लेखन पद्धतीचं तिसरं वैशिष्ट्य बघा आता, त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. आधुनिक इतिहास पद्धतीचं लेखन पद्धतीचं वैशिष्ट्य बघा कसं आहे की कोणत्याही प्रकारच्या दैवी घटना इथं स्वीकारलेल्या नसतात, कोणत्याही प्रकारच्या देवदेवतांच्या कथाही स्वीकारलेल्या नसतात. ज्या घटना सत्यकथेवरती आधारित असतात किंवा ज्या घटना सत्यावरती आधारित असतात त्या, उदाहरण तुम्हाला म्हणता येईल आता पानिपतची लढाई ही दैवी घटना आहे का? नाही. शाहिस्तेखानाची बोटं छाटली गेली दैवी आहे का? नाही. मग अशा प्रकारच्या त्या कृतीचा संबंध हा दैवी घटना नाही, देवदेवतांच्या कथा नाही आहे, तर त्याचा संबंध त्याच्याशी, त्या कथेशी जोडलेला नसतो, वास्तव कथेशी जोडलेला असतो. म्हणून ही तिसरी घटना आहे. चौथी अशी आहे की या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. बघा, तर आधुनिक इतिहास लेखन पद्धतीच्या वैशिष्ट्यामध्ये हे एक वैशिष्ट्य असतं आधुनिक इतिहास लेखनाचं की या प्रश्नांच्या उत्तरांना, जे कोणी ऐतिहासिक प्रश्न असतील त्या ऐतिहासिक प्रश्नांच्या उत्तराला इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. बघा, आणि म्हणून आता मग विश्वासार्ह पुरावे काय आहेत? समजा उदाहरणार्थ छत्रपती शिवरायाचा काळ हा 16व्या-17व्या शतकातला आहे. मग 17व्या शतकातला काळ हा त्याला पुरावे आहेत, ऐतिहासिक किल्ले आहेत, गड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे घटना समोर आहेत ना, आणि त्यासाठी त्याला आधार आहे, पुराव्यांचा तो आधार आहे आणि त्याची मांडणी ही तर्कसंगत अशा प्रकारे असते की हे झालं ते सत्य आहे असं. म्हणून आधुनिक इतिहास लेखनाचं हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. पाचवं वैशिष्ट्य असं आहे की मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. बघा, मानवाने केलेल्या भूतकालीन कृती, मग कोणत्या कृती आहेत? उदाहरणार्थ सामाजिक प्रगती आहे त्याची, औद्योगिक प्रगती आहे त्याची, शेतीविषयक प्रगती आहे त्याची. ही भूतकालीन जी प्रगती आहे, ही भूतकालीन प्रगती ही जी कृती आहे त्या आधारे इतिहासात मानव जातीच्या वाटचालीचा हा वेध आहे. म्हणजे प्रागैतिहासिक कालखंडात असलेला मानव प्रगत झाला, ऐतिहासिक कालखंडामध्ये मानव त्याच्यापेक्षाही प्रगत झाला, आधुनिक कालखंडातला मानव हा अतिप्रगत आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून शेती आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, विज्ञान, तंत्रज्ञान या सर्व टप्प्यामध्ये मानवाने केलेल्या भूतकालीन केलेल्या ज्या काही कृती आहेत त्यावर आधारित इतिहास हा मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेणारा इतिहास असतो. म्हणून आधुनिक इतिहास पद्धती ही 4 वैशिष्ट्यांनी, विशेषतः आपण इथं 5 वैशिष्ट्ये केलेली आहेत, यांनी युक्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता पुस्तकातला एक उतारा तुम्हाला वाचायचा आहे. काय आहे? पान नंबर 3 वरचा बघा. आता हा उतारा वाचायचा आहे. वरील वैशिष्ट्यांनी युक्त, इथून सुरुवात करायचं आहे. ते ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला हा एक छोटासा उतारा तुम्हाला वाचायचा आहे, परिच्छेद क्रमांक वरून 2चा. बघा, आता वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. वर आपण किती वैशिष्ट्ये पाहिली? 5 वैशिष्ट्ये पाहिली. म्हणून या 5 वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाची जी परंपरेची बीजे आहेत ना, ती प्राचीन ग्रीक इतिहासकाराच्या लेखनामध्ये आढळतात. मग जे प्राचीन ग्रीक इतिहासकार, पाश्चात्य इतिहासकार होते त्यांच्या लेखनामध्ये हे सगळे वैशिष्ट्ये आढळतात. म्हणून असं या ठिकाणी आपण सहज म्हणू शकतो. मग आता एक उदाहरण आपल्याला देता येईल. द हिस्टरी हा शब्द आहे, समजा हिस्टरी हा शब्द आहे. आता हिस्टरी हा शब्द इतिहासाचा, ज्याला आपण आद्य जनक असं म्हणतो, इतिहासाचा जनक कोण? हिरोडोटसला इतिहासाचा जनक असं म्हणतात. हिरोडोटसनं हिस्टरी हा शब्द बघा
ग्रीक भाषेतील आहे असं म्हटलं. हिस्टरी हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेला हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी हा हिस्टरी हा शब्द वापरला. तुम्हाला प्रश्न पुढे पडणारच आहे, पण हा परिच्छेद महत्त्वाचा यासाठी की वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीज ही प्राचीन ग्रीक इतिहासकाराच्या लेखनामध्ये आढळतात. आणि हा प्राचीन ग्रीक इतिहासकार म्हणजे हिरोडोटस होय. आणि या हिरोडोटसनं द हिस्टरीज नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या शीर्षकासाठी त्याने हिस्टरी हा शब्दप्रयोग वापरला. त्याच्या शीर्षकासाठी वापरला, ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला असं म्हणता येईल आपल्याला. मग आता आपण वळूया. हा झाला उपघटक 1.2 पूर्णपणे झाला. आता आपण उपघटक 1.3 काय आहे हो? 1.3 मध्ये युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. बघा आता युरोप म्हणजे काय? आपल्या देशाच्या पश्चिमेकडे असलेले सगळे देश युरोपीय देश. कोणाला म्हणतो आपण? इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, हॉलंड आहे, पोलंड आहे. हे सगळे जे देश आहेत ना हे युरोपीय देश आहेत. रशियाही त्यामध्ये येईल. हे सगळे युरोपीय देश आहेत. आणि मग या युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला आपल्याला तर माहीत आहे. इतिहास लेखनाची सुरुवात ग्रीक विचारवंतापासूनच झाली. ग्रीक नावाचा देश आहे, इंग्लंड नावाचा देश आहे, फ्रान्स नावाचा देश आहे, जर्मनी नावाचा देश आहे, स्पेन नावाचा देश आहे, पोर्तुगीज नावाचा देश आहे, हॉलंड, पोलंड ही सगळे देश आहेत ना हे युरोपीय देश आहेत. आणि म्हणून युरोपातील या वैज्ञानिकांचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास तिथं कसा झाला आणि इतिहास लेखन कसं झालं यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन कसं झालं. पहिला क्रमांक आहे त्यामध्ये नंबर 1. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपात तत्त्वज्ञान व विज्ञान या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली. मित्रहो तुम्हाला माहीत आहे 18वं शतक म्हणजे काय आहे? ज्या 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये जगात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती कुठं झाली? इंग्लंडमध्ये झाली. औद्योगिक क्रांतीचा देश कोणाला म्हणतो आपण? इंग्लंडला म्हणतो. इंग्लंड हा कसा आहे? युरोपीय आहे, पाश्चात्य आहे. मग औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. ती कधी? 18व्या शतकामध्ये. आता कोणतं शतक आहे? आता हे 21वं शतक आहे. मग सर्वप्रथम औद्योगिक क्रांती ही 18व्या शतकामध्ये झाली. मग त्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपात तत्त्वज्ञान व विज्ञान या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली. म्हणजे तत्त्ववेत्तेही तिथं झाले, वैज्ञानिकही तिथं झाले. म्हणून तत्त्वज्ञान व विज्ञान त्याला या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली तत्त्वज्ञान व विज्ञानमध्ये. नंबर 2. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य आहे. कशाचा? वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून, काल्पनिक नाही, वैज्ञानिक. म्हणून वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवाचा अभ्यास करणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. म्हणजे सत्यावर आधारित इतिहास लिहिता येतो असा विश्वास त्या पाश्चात्य विद्वानांना वाटू लागला, विचारवंतांना वाटू लागला. काय काय प्रगती झाली बघा युरोपमध्ये, वैज्ञानिक प्रगती कशी आहे ते. तिसरा मुद्दा आहे पुढील काळात युरोप अमेरिकेत इतिहासात वस्तुनिष्ठतेला महत्त्व आले. थातुरमातुर नाही, कोणी सांगतंय म्हणून नाही, पौराणिक कथा नाही. म्हणून पुढील काळामध्ये युरोपामध्ये आणि अमेरिकेमध्ये इतिहासात वस्तुनिष्ठतेला महत्त्व आले. चौथं, इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. बघा बरं का आता, म्हणजे पुढचा जो काळ आहे युरोपमध्ये तो कसा प्रगत होत गेला इतिहास लेखनाच्या संदर्भात. बघा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला आणि त्यावर आधारित 1737 मध्ये जर्मनीमध्ये गॉटिंगेन इथे एक विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आणि या विद्यापीठामध्ये बघा 5वं, या विद्यापीठात जगात सर्वप्रथम इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. काय झालं? जगामध्ये सर्वप्रथम इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं ऐतिहासिक प्रगती किंवा ज्याला आपण म्हणूया की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासानंतर इतिहास लेखनाला गती मिळाली असं म्हणता येईल. मग मुख्य प्रश्नाकडे आपण येऊया की या युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन कसं झालं. मित्रहो, महत्त्वाचे विचारवंत आता आपल्याला पाहिजे आहेत युरोपमध्ये. मग त्या काळामध्ये महत्त्वाचे विचारवंत कोण कोण झाले, त्यांनी इतिहास लेखनामध्ये कोणती मोलाची भर घातली ते आपल्याला समजून घ्यायचं आहे.
मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आता मी इथे एक तुम्हाला तक्ता देतोय आणि या तक्त्याच्या आधारावर तुम्हाला अनेक प्रश्न सोडवता येतात. आता पुस्तकामध्ये जो भाग आहे तो पुस्तकातला भाग आपल्याला या ठिकाणी तक्त्याच्या रूपामध्ये घेतलेला आहे. मी आडवा तक्ता केलेला आहे बघा, तो आपल्याला समजावा. इथला कुठलाही प्रश्न जर आपण घेतला तर तो प्रश्न आपल्याला सहजपणे सुटतो. मग महत्त्वाचे विचारवंत कुठले? युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. बघा किती विचारवंत आहेत? 6. 1 2 3 4 5 6. हे 6 विचारवंत आहेत. आता या 6 विचारवंत ही कशी दिले बघा क्रमाने. रेने देकार्त नावाचा पहिला विचारवंत आहे बघा, म्हणजे युरोपातला रेने देकार्त नावाचा हा पहिला विचारवंत आहे. त्याचा कालावधी 1596 म्हणजे 16व्या शतकातला आहे. आता हे 16वं शतक म्हणजे काय बघू, 1596 म्हणजे 16वं शतक सुरुवात आहे. 1596 ते शेवटचा विचारवंत कोण आहे? मायकेल फुको. हा विचार कधी आहे? 1926 ते 1984, म्हणजे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीकडे आपण आलो. 1500 चढत्या क्रमाने. आता 1596 रेने देकार्तचा कालावधी आहे, 1596 ते 1650. व्हॉल्टेअर बघा कसा आहे, दुसरा विचारवंत. टिक मार्क नको. व्हॉल्टेअर कसा आहे? व्हॉल्टेअर 1694 ते 1778 चढता क्रम आहे. अलीकडे येतं इसवी सन. आता रेने देकार्त नंतर व्हॉल्टेअर झाला. व्हॉल्टेअर नंतर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल झाला. हेगेलचा कालावधी किती आहे? 1770 ते 1831. हेगेल नंतर विचारवंत जन्माला आला हळूहळू. बघा वैज्ञानिक म्हणजे ऐतिहासिक प्रगती कशी आहे. लिओपॉल्ड हॉल रांके आला, त्यानं 1775 ते 1886 आहे, रांकेचा कालावधी आहे. कार्ल मार्क्स ज्याला म्हणतो आपण, कार्ल मार्क्स हा 1818 ते 1883 त्यानंतरचा विचारवंत आहे. आणि शेवटचा विचारवंत आपण मायकेल फुको घेतलेला आहे, त्याचा कालावधी 1926 ते 1984 असा आहे. म्हणून हे चढत्या क्रमानं जर आपण लक्षात घेतलं समजा, तर चढत्या क्रमानं पहिला विचारवंत युरोपातला कोणता? चला नंबर 1. तर इथं या ह्याच्यामध्ये गेलोय, विचारवंताचं नाव आहे, त्यानंतर ग्रंथाचं नाव आहे, त्याचा देश आहे, विचारवंताची विचार आणि इतर माहिती तुम्हाला या ठिकाणी देत आहे मी. याच्यावर अनेक प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. बघा आता रेने देकार्त नंबर 1. रेने देकार्त कालावधी मी सांगितलेला आहे. त्यानं कोणता ग्रंथ लिहिला? डिस्कोर्स ऑन द मेथड नावाचा ग्रंथ लिहिला. कोणत्या देशाचा होता हा विचारवंत? फ्रान्सचा होता, नाही का. मग आता देकार्त हा फ्रान्सचा होता, हा युरोपीय विचारवंत आहे, पहिला विचारवंत आहे. काय काय केलं यांनी? काय विचार होते? रेने देकार्त काय म्हणत होता? देकार्त असं म्हणतोय की ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. पहिला मुद्दा तो काय म्हणायचा? कागदपत्राची विश्वासार्हता तपासून पाहणे आवश्यक आहे. 2. एखादी गोष्ट सत्य आहे अशी खात्री होत नाही तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नये, हा विचार त्याने मांडला. रेने देकार्तनं काय विचार मांडला हो? ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे ज्याला आपण कथा कादंबऱ्यावरती आपण विचारात घ्यायच्या नाही. त्या म्हणजे ऐतिहासिक पुरावे कसे आहेत? सत्य असले पाहिजेत. एखादी गोष्ट सत्य आहे ही खात्री करून घेऊनच, नाही का, त्याचा स्वीकार करावा असं त्याने विचार मांडला. असं आपण म्हणतो की रेने देकार्त हा आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक आहे. आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक रेने देकार्तला म्हणतात. रेने देकार्त गणितातही मोलाची भर घातली रेने देकार्तने. त्याने ज्ञानाची तर्कशुद्ध व भक्कम पायावर उभारणी केली. असा रेने देकार्त हा 16व्या शतकामध्ये होऊन गेला. नंबर 2. व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअरचा कालावधी 1694 ते 1778 आहे. त्याने कोणता ग्रंथ लिहिला? त्याने कॅन्डिड नावाचा ग्रंथ लिहिला. कोणत्या देशाचा होता व्हॉल्टेअर? हा सुद्धा फ्रान्सचाच होता. बघा मग आता त्याचे विचार का आपल्याला काय सांगतात? व्हॉल्टेअरचे विचार कोणते? विचार नंबर 1. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालक्रम यावरच लक्ष केंद्रित करू नये. काय म्हणतोय? इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम यावर लक्ष केंद्रित करू नये. नंबर 2. तत्कालीन समाज, परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी बाबीचा विचार केला पाहिजे. म्हणजे सर्वांग विचार केला पाहिजे असा त्याचा विचार होता. आणि व्हॉल्टेअर असं म्हणतो इतिहासाची मांडणी करताना जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. 4 नंबर. व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. एवढा मोठा हा तत्त्वज्ञ होता, विचारवंत होता. फ्रेंच राज्यक्रांतीला त्याने प्रेरक विचार मांडले. इंग्लंडचा राजा 4था हेनरी याच्यावर त्यांनी नाटक लिहिलं. कोणी? व्हॉल्टेअरनं. व्हॉल्टेअरची एवढी माहिती आपल्याला इत्थंभूत आहे. त्यानंतर आपण वळूया
तिसरा विचारवंत, युरोपीय विचारवंत जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल. याचा कालावधी आहे 1770 ते 1831. मग आता हा कोणत्या देशाचा होता? जर्मनीचा होता. आता हा जर्मन विचारवंत आहे. कोण? हेगेल हा जर्मन विचारवंत आहे. याने कोणते ग्रंथ लिहिले? एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस नावाचा ग्रंथ लिहिला. अजून एक ग्रंथ लिहिला त्याने, रिझन इन हिस्ट्री. रिझन इन हिस्ट्री हा दुसरा ग्रंथ लिहिला. आता या जर्मन विचारवंताने कोणते विचार मांडले? विचार नंबर 1 त्याचा, इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. काय म्हणतो ह्या? पहिला बघा. आता यानं पहिला असं म्हणते की ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजेत. तर्कशुद्ध म्हणजे तर्कावर आधारित असले पाहिजे. 2, इतिहासातील सत्य घटना प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. 3, इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाच्या मांडणीत बदल होणे स्वाभाविक आहे. 4, कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी. हा द्वंद्ववादी सिद्धांत कोणी मांडला? जॉर्ज फ्रेडरिक हेगेलने मांडला. म्हणून फ्रेडरिक हेगेलने, पुढे सांगणार आहे मी तुम्हाला, फ्रेडरिक हेगेलने द्वंद्ववादी सिद्धांताची मांडणी केली असं आपल्याला म्हणता येईल. क्रमांक 4 युरोपीय विचारवंत आहे लिओपॉल्ड व्हॉन रांके. त्याचा जन्म 1795 ते मृत्यू 1886 पर्यंत. कुठला विचारवंत? हा जर्मनीचा आहे, जर्मन विचारवंत आहे. आता या युरोपीय जर्मन विचारवंताने कोणता ग्रंथ लिहिला? द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी हा पहिला ग्रंथ लिहिला. दुसरा ग्रंथ लिहिला द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. हे 2 ग्रंथ रांकेनं लिहिले. रांकेचे विचार काय? तो रांके असा म्हणतोय की नंबर 1, इतिहास संशोधनात मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची असते. 2, ऐतिहासिक घटनाशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज याचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. म्हणजे जी कागदपत्रं आपल्याला मिळतील इतिहास लेखनासाठी ती कशी असली पाहिजेत? ती ऐतिहासिक घटनांशी संबंधित योग्य असली पाहिजेत, प्रमाणित असली पाहिजेत, त्याचा कसून शोध घेतला पाहिजे असं तो रांके म्हणतोय. रांको तिसरा विचार मांडतोय की या शोधामुळे ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे जर असं केलं तर. आणि चौथा मुद्दा आहे इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. कुठल्याही प्रकारची कथा, कादंबऱ्या ह्याच्यावरती आपण ते स्वीकार करायचे नाहीत. काल्पनिकता नाही, सत्यावर आधारित इतिहास लिहिला गेला पाहिजे अशा प्रकारचा विचार रांकेनं मांडला. यानंतरचा विचारवंत आहे कार्ल मार्क्स. तोच त्याचा कालावधी आहे कार्ल मार्क्सचा 1818 ते 1883. दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला. हा सुद्धा जर्मन विचारवंत आहे. मग या जर्मन विचारवंताने कोणते विचार मांडले? बघा तो काय म्हणतोय. नेहमी हा प्रश्न येतो कार्ल मार्क्सवरती, नीट लक्ष द्या. हा आपण कार्ल मार्क्स घेतोय ना आता. मग कार्ल मार्क्स हा 1818 ते 1883. कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत आहे. दास कॅपिटल नावाचा ग्रंथ त्याने लिहिला. त्या ग्रंथात तो काय म्हणतो बघा. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. तो काय म्हणतोय? हा कल्पनांचा नाही, अमूर्त कल्पनांचा नाही, तर जिवंत माणसांचा आहे. 2, काय म्हणतोय? त्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर व्यक्तीचे आपापसातील संबंध अवलंबून असतात. म्हणजे कार्ल मार्क्सने कसा सिद्धांत मांडला हो बघा. तो असं म्हणतोय की त्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर तो मालकीवर व्यक्तीचे आपापसातील संबंध अवलंबून असतात. तिसरा मुद्दा असं म्हणतो उत्पादनाची साधने वाटप सर्व समाज घटकात समप्रमाणात न झाल्याने समाजात वर्ग संघर्ष उभारतो. नाही का? कार्ल मार्क्स असं म्हणतो की उत्पादन साधनांचं वाटप हे समप्रमाणात झालं पाहिजे आणि तसं जर नाही झालं तर समाजामध्ये वर्गसंघर्ष उभा राहतो. वर्गसंघर्ष कसा असतो? वर्गसंघर्ष श्रीमंत आणि गरिबामधला संघर्षाला आपण वर्गसंघर्ष असं म्हणतो. श्रीमंत आणि गरीब याच्यात जर संघर्ष निर्माण झाला तर त्याला वर्ग सिद्धांत असं म्हणायचं, वर्गसंघर्ष असं म्हणायचं. चौथा आहे उत्पादन साधने ताब्यात असणारा वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. कार्ल मार्क्स असं म्हणतो की उत्पादनाची साधनं ज्याच्या ताब्यात असतील तो घटक अन्य वर्गावर म्हणजे दुर्बल घटकावरती तो काय करतो? त्या घटकाचं शोषण करतो, आर्थिक शोषण करतो. आणि म्हणून कार्ल मार्क्सने दास कॅपिटल नावाच्या त्याच्या ग्रंथामध्ये
हे सगळं काही वर्णन केलेलं आहे. त्यानंतरचा 6वा विचारवंत आहे मायकेल फुको. मायकेल फुको हा 1926 ते 1984 आधुनिक इतिहासकार आहे. आता याच्यामध्ये कार्ल मार्क्स हा फ्रान्सचा आहे. ह्या फ्रान्स विचारवंत आहे. याने आर्किओलॉजी ऑफ नॉलेज नावाचा ग्रंथ लिहिला. कोणी? मायकेल फुकोनं. शेवटचा विचारवंत आहे आपल्या या पाठामधला युरोपीय. आता फ्रान्सच्या असलेल्या या विचारवंतांनी कोणते विचार मांडले? विचार नंबर 1, इतिहासाची मांडणी कालक्रमानुसार करणे हे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले. कालक्रम गरजेचा नाही या ठिकाणी असं तो म्हणतोय. 2 नंबरला काय म्हणतोय? अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण करणे असते. म्हणजे अंतिम सत्यापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर काय केलं पाहिजे? भूतकाळातील स्थित्यांतरांचं स्पष्टीकरण झालं पाहिजे असंही तो म्हणतोय. आणि 3रा मुद्दा तो असं म्हणतोय की या पद्धतीला त्यांनी नाव काय दिलं? हो, ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलेलं आहे. कोणी? ज्ञानाचे पुरातत्व असं कोण म्हटलंय आर्किओलॉजी ऑफ नॉलेज नावाच्या ग्रंथामध्ये? तर फुकोनं असं म्हटलेलं आहे. ज्ञानाचे पुरातत्व. 4थ्या क्रमांक आहे मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था इत्यादी विषयाचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. असा हा अलीकडच्या काळात होऊन गेलेला पाश्चात्य विचारवंत म्हणजे मायकेल फुको. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की अगदी रेने देकार्तपासून ते मायकेल फुकोपर्यंत सर्व काही जे विचारवंत आहेत हे टप्प्याटप्प्याने इतिहासामध्ये त्याची प्रगती होत गेलेली आहे. मग आता प्रश्न येतो, जाणून घेऊया हेगेलचा द्वंद्व सिद्धांत. तुम्हाला पुष्टी द्यायचा आहे तुम्हाला. हेगेलचा द्वंद्ववादी सिद्धांत. आता या पुस्तकामध्ये आपल्या पान नंबर 4 वरती हेगेलचा सिद्धांत पिवळ्या परिच्छेदामध्ये दिलेला आहे बघा, कॉलममध्ये दिलेला आहे, वाचा नीट. हेगेलचा कोणता सिद्धांत? द्वंद्ववादी सिद्धांत. बघा काय म्हणते हा सिद्धांत. हो, कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. कुठलीही घटना, कोणतीही घटना इतिहासामधली असेल तर तिची 2 विरोधी वर्गवारीमध्ये त्याची विभागणी करावी लागते. ती कशी करावी लागते? त्याशिवाय नंबर 2 मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. आता समजा उदाहरणार्थ एखादी ही घटना सत्य आहे म्हटलं, त्याला विरोधी मत आहे, असत्य म्हणू शकतात ते. सत्य असत्य, एखाद्यानं सत्य म्हटलं म्हणून त्याला मानायचं का नाही? रॉजर बेकन नावाचा एक शास्त्रज्ञ इतिहासामध्ये होऊन गेला, तत्ववेत्ता होऊन गेला. तो काय म्हणायचा रॉजर बेकन असं म्हणायचा की प्रयोग करा. बघा बरं का इथं कसं आहे, म्हणजे बाबा वाक्यप्रमाण ही नीती सोडून द्या. कोणीतरी म्हणतंय म्हणून ते आपण स्वीकारायचं नाही, त्यावर आपण विचार करायचा, त्याला प्रतिवादी सिद्धांत मांडायचा, असं रॉजर बेकन म्हणतोय. आणि म्हणून त्याला अनुसरून इथं सुद्धा आता हेगेल काय म्हणतोय की त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन जर व्हायचं असेल तर त्याच्यावर विचार झाला पाहिजे. उदाहरण सांगतोय द्वंद्ववादाचा. खरं खोटं म्हणजे खरे खोटे, चांगले वाईट, या पद्धतीला त्याने द्वंद्ववाद असं म्हटलं किंवा डायक्लेक्टिक असं म्हटलेलं आहे बरं का. त्याला इंग्रजीमध्ये डायक्लेक्टिक्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा द्वंद्ववाद सिद्धांत आहे. मग काय म्हणतंय तर या पद्धतीत प्रथम सिद्धांत मांडला जातो, मग प्रथम सिद्धांत मांडून त्याला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो, म्हणजे त्याचं विश्लेषण करणारा दुसरा सिद्धांत मांडला जातो. खरं का खोटं. आता आपण न्यायालयात जातो, एक बाजू ही खऱ्याच्या मांडणारा एक वकिलाचा संघ असतो, दुसरा वकील त्याचे मुद्दे खोडून काढण्यासाठी तयार असतो. प्रतिवाद बघा बरं का, एक आरोपीची बाजू घेतोय, दुसरा त्याच्यावरती हे खोडून काढण्यासाठी बाजू घेतोय. म्हणून लक्षात घ्या की द्वंद्ववाद सिद्धांतामध्ये खरं खोटं, चांगलं वाईट असं आहे. म्हणून या पद्धतीत प्रथम सिद्धांत मांडून त्याला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. मग खरं कोणाचं खोटं कोणाचं, तर हे जाणून घेण्यासाठी दोन्ही सिद्धांताच्या उहापोहानंतर, उहापोह म्हणजे काय हो, दोन्ही सिद्धांत नीट समजून घेतल्यानंतर समन्वयात्मक सिद्धांत मांडला जातो. मग याला म्हणायचं द्वंद्ववाद सिद्धांत. समन्वयात्मक सिद्धांत म्हणजे दोन्हीचा सार त्या सिद्धांतामध्ये आला पाहिजे, याला आपण समन्वयात्मक सिद्धांत असं म्हणतो. दुसरी गोष्ट आहे ॲनल्स प्रणाली. आता ही ॲनल्स प्रणाली कोणी विकसित केली? फ्रेंच इतिहासकारांनी ॲनल्स प्रणाली विकसित केली. मग आता हे याच्यात एकाचं नाव नाही, पण सगळे जेवढे काही तत्ववेत्ते आहेत, जेवढे काही इतिहासकार आहेत, त्यांनी मांडलेली पद्धती म्हणजे ॲनल्स पद्धती. आता बघा ॲनल्स प्रणाली काय आहे, कुठे विकसित झाली? फ्रान्समध्ये विकसित झाली. काय सांगते आपल्याला ॲनल्स प्रणाली? ॲनल्स प्रणाली असे सांगते नंबर 1, 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्येही नवी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. कुठं आली? फ्रान्समध्ये.
युरोपीय देश फ्रान्समध्ये. नंबर 2, इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, राजे व त्यांची युद्धे, महान नेते एवढ्या पुरता मर्यादित नसतो असा विचार पुढे आला या ॲनेल्स प्रणालीने. केवळ एखादी गोष्ट घडामोडी घडली म्हणून राजे आहेत, त्याची युद्ध आहेत, महान मोठी व्यक्ती आहे, त्याच्यापुरता मर्यादित नाही, तर त्याच्याही पुढे काहीतरी आहे हा सांगणारा विचार म्हणजे ॲनेल्स प्रणाली. तिसरा आहे तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी व समुदायाची मानसिकता, हे सगळे मुद्दे याचाही अभ्यास करणं महत्त्वाचं आहे असं सांगणारी प्रणाली म्हणजे ॲनेल्स प्रणाली होय. केवळ राजापुरता विचार करायचा नाही, केवळ त्याच्या युद्धापुरता विचार करायचा नाही, तर मग काय हो, हे राजे राजवाडे झालं, परंतु त्याच्याही पुढे काय आहे ना, हवामान बदल आहे, स्थानिक लोक आहेत, त्या स्थानिक लोकांचे काही प्रश्न आहेत, स्थानिक लोकांनी केलेली प्रगती आहे, शेती आहे, व्यापार आहे, तंत्रज्ञान आहे, दळणवळण आहे, संपर्काची साधनं आहेत, सामाजिक विभागणी आहे व समूहाची मानसिकता, ह्या सर्वांचा त्यामध्ये विचार होणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मांडणारी प्रणाली म्हणजे ॲनेल्स प्रणाली होय. या प्रणालीचा विकास प्रथम फ्रान्समध्ये झाला, म्हणून ही प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी विकसित केली असं आपल्याला म्हणता येईल. मित्रहो, आता शेवटचा टप्पा राहिला स्त्रीवादी इतिहास लेखन. मग आता स्त्रीवादी इतिहास लेखन हा शेवटी आपण पाहतोय की पुस्तकाच्या प्रकरणाच्या शेवटी स्त्रीवादी इतिहास लेखन. मग या आजवर आपण स्त्रिया या दुर्लक्षित आहेत असं म्हणतो. स्त्रिया कशा आहेत? दुर्लक्षित मानल्या आपण. आणि मग दुर्लक्षित असलेल्या स्त्रियावरतीही संशोधन झालं इतिहास लेखन आता वेगळ्या वळणानं म्हणजे वळण घेतलेला इतिहासानं. केवळ पुरुषांच्या इतिहासाची गुणगौरव करून चालत नाही. पुरुषांनी जे जे काही केलं ते करून आत्तापर्यंत इतिहासकारांनी आम्हाला पुरुषप्रधान संस्कृतीचाच गवगवा केला, परंतु पाश्चात्य इतिहास लेखनामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखनालाही सुरुवात झाली. स्त्रियासुद्धा इतिहासामध्ये कमी नाहीत, इतिहास लेखनामध्ये कमी नाही आहेत, नाही का. ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न या कालावधीमध्ये झाला म्हणून त्याला आपण स्त्रीवादी इतिहास लेखन असं म्हणतो. या उपघटकाच्या शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की 1, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका आहे. काय? स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून, त्याला स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका असं म्हणतो. नंबर 2, ही भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोव्हा यांनी मांडली. कोण आहे? सीमा द बोव्हा एक स्त्री आहे. कुठली आहे? फ्रान्सची आहे. मग ही भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोव्हा यांनी मांडली. 3, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला, नाही का, स्त्रियांचाच अंतर्भाव केला गेला. स्त्रियासुद्धाही इतिहास लेखनामध्ये कमी नाहीत हे दाखवून देण्याचा प्रयत्न या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये सीमा द बोव्हा यांनी केलेला आहे. यानंतरच्या काळात स्त्रियांशी संबंधित रोजगार आहे, ट्रेड युनियन संस्था आहेत, कौटुंबिक जीवन आहे इत्यादी सर्वांगीण बाबीवर संशोधन सुरू झाली. म्हणून केवळ स्त्रियांशी संबंधित असणारी रोजगार आहेत, त्यांच्याशी संस्था आहेत, त्यांच्या काही संस्था आहेत, त्याच्यावर विचार करणारी एक कौटुंबिक जीवन पद्धती विकसित झाली असं आपल्याला मला हे स्त्रीवादी इतिहास लेखनाचं वैशिष्ट्य आहे. आणि आता तरी अलीकडे 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लेखनावर भर दिला गेला जात आहे. म्हणजे इतिहास लेखनावर भर चालू आहे आता की इतिहास लेखनावर भर कसा दिला गेला की स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग आहे हे मांडलं चाललेलं आहे. म्हणून आता स्त्रीसुद्धा इतिहास लेखनामध्ये मागं नाही आहे, स्त्रीसुद्धा मानवी प्रगतीमध्ये मागं नाही राहिलेली आहे हा विचार पुढे आला आणि त्याबाबत आता विचारमंथन सुरू झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला या प्रकरणाचा तर या प्रकरणामध्ये पाश्चात्य विचारवंत आणि त्या अगोदर लिहिला गेलेला इतिहास आणि पाश्चात्य विचारवंतांनी जे काही विचार मांडले ते विचार आपण सविस्तर या प्रकरणामध्ये पाहिले. पाश्चात्य विचारवंतांनी केलेलं कार्य, पाश्चात्य विचारवंताची प्रगती, आपण इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा यामध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेतलेलं आहोत. मित्रहो, यानंतर आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत असताना तत्पूर्वी मी तुम्हाला अजून एक उपघटक म्हणून म्हणण्यापेक्षा एक संकल्पनावर आधारित संकल्पना चित्र तयार करा यावर आधारित काही संकल्पना चित्राची प्रश्नावली मी तुम्हाला देणार आहे. ते तुम्ही आपण केलेल्या विवेचनावर सोडवायचे आहे आणि ती सोडवून मला परत पाठवायची आहे. सर्वांनी हा आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नीट ऐका. त्यानंतर ऐकल्यानंतर पुस्तक जवळ ठेवा. पुस्तक जवळ ठेवून ह्याचं विश्लेषण करा, लिहून काढा. लिहून तुम्ही कसं काढताय ते तुमच्या रजिस्टरमध्ये आहे का, 1-2 फोटो माझ्याकडे माझ्या नंबरवरती पाठवून द्या, म्हणजे ती खात्री होईल आणि आपली प्रगती इतिहासातली कशी आहे किंवा अभ्यासातली कशी आहे ही मला आजमावता येईल. ठीक आहे.